नमे इति नमः. ज्या ठिकाणी माणूस नम्र होतो, जिथं माणूस झुकतो बरं का, तो नमस्कार. नमस्कार म्हणजे काय? नमस्काराचा अर्थ काय? नमस्कार कशाला म्हणतात? नमस्कार या शब्दाचा अर्थ असा होतो की मी कोणी नसून या जगात माझं काहीच नाही. अशा प्रकारे सर्व काही परमात्मा असून त्याच्याच मालकीचं हे सर्व काही आहे, माझं काही नाही. अशी भावना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये निर्माण होणे त्याचा अर्थच आहे किंवा हा नमस्काराचा खरा अर्थ आहे. परमात्म्याला नमस्कार करावा. न मनम नमः. नमस्कार, नमस्कारामध्ये फार मोठी शक्ती ताकद आहे आणि म्हणून वारकरी संप्रदायाने हेच निवडलेलं आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, किंवा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. एकमेकाला नमस्कार करा. नमस्कार कुणाला करायचा हो? ज्याला नमस्कार करतो तो कोणी माणूस आहे असं समजायचं नाही. मग ज्याला मी नमस्कार करतो त्याच्यामध्ये परब्रह्म परमात्मा बसलेला आहे बर का. माणसं राम राम म्हणतात, तर माझ्यातला राम आणि तुझ्यातला राम असा राम राम. तुमच्या माझ्या हृदयामध्ये राम आहे, तो आत्माराम रूपाने आहे. तैसा हृदयामध्ये मी राम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये जो राम आहे तो आत्माराम आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्माला श्रीमद भागवतामध्ये प्रारंभी वंदना केलेली आहे. सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय. त्या परमात्म्याचं रूप कसं आहे? सच्चित आनंद. सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय. विश्वोत्पत्त्यादि हेतवे विश्वोत्पत्त्यादि हेतवे. असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तो काय करतो? तापत्रय विनाशाय. तापत्रय विनाशाय. तुमच्या आपल्या जीवनामध्ये असलेले ताप ते काढतो. आपल्या अहंकाराचा त्याग करणे, आपल्यामध्ये असलेला अहंकार, दडलेला अहंकार, त्याचा त्याग करणे आणि नम्रता धारण करणे हा खरा नमस्कार आहे. पण आमच्यातला अहंकारच निघत नाही. दाटून खच भरलेला अहंकार आहे, तो निघत नाही. तुम्हाला सांगतो मायबाप, भगवान परमात्मा सर्व मान्य करेल, पण कुणाचा अहंकार सहन करत नाही. भगवंत म्हणतात की तीळ भरजरी होई अभिमान. एवढा तीळ केवढा असतो? तो तीळ भरजरी अहंकार तुमच्या माझ्या हृदयात झाला तर देवाला सहन होत नाही. सर्व काही परमात्मा सहन करेल, पण अहंकार सहन करू शकत नाही. आणि म्हणून आपल्यात असलेला अहंकार, त्या अहंकाराचा त्याग करणे आणि नम्रता धारण करणे हा खरा नमस्कार आहे. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक, आधी दैविक, आधी भौतिक या 3 प्रकारचे ताप आहेत. त्रिविध ताप. या 3 तापाची निवृत्ती व्हावी बरं का. त्यासाठी भगवान परमात्म्याला वंदन केलं पाहिजे.